या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. जेवणानंतर खूप खूप स्वागत आहे. चला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शंकर पवार आणि नागेश पवार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. जसं राजकारणामध्ये शरद पवार आणि अजित पवार तसे कान्हाई स्पोर्ट्स नाईकपाडा संघामध्ये शंकर पवार आणि नागेश पवार. नागेश याच्या नावावरती 2 मॅन ऑफ द मॅच आहेत. कुणाल कुणाल महाली बॉलिंग मार्कवरती 2 षटकांचा सामना. खूप खूप शुभेच्छा असतील सागपाडा या संघाला. सम्राट स्पोर्ट्स सागपाडा, सम्राट, राजा, किंग. मात्र आजचा किंग कोण ठरतोय यानंतर अजून एक मॅच आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चेंडूला फील्ड करेल आणि फेकेल तोपर्यंत एक धाव. थ्रो चांगला आहे मात्र गॅदर चांगल्या पद्धतीने करता आला नव्हता. धावफलक एका चेंडूच्या समाप्तीनंतर. दोन्ही आमचे कॅमेरामॅन या ठिकाणी पुन्हा एकदा सज्ज झालेत. प्रीत पाटील स्माइल देत असताना जागा त्यांची चेंज केली आहे. आमच्या डिबेन लाईव्हच्या ऑपरेटरने त्यांची जागा चेंज केलेली आहे. मात्र त्यांना ती जागा आवडत नाही असं त्यांनी सांगितलंय काल. हवेमध्ये चेंडू प्रीत पाटील यांच्या बाजूने चेंडू जातोय मात्र क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अंदाज चुकलाय. झेल हातातनं उडाला होता. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता तरी सुद्धा आपण जर पाहिलं तरी ते किती धावा मिळतात? 3 धावेनं धावफलक पुढे सरकला गेला. 4. एक सुंदर असं नयनरम्य मैदान आहे आणि या मैदानाला वारसा जर आपण पाहिला कॉमन प्रीमियर लीगचा एक मोठ्या स्पर्धेचा वारसा लागलाय आणि त्या ऐतिहासिक मैदानावरती आपल्या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे हे सामने आपण खेळवतोय. दरम्यान ऑन साइडला डावऱ्या ताजा फलंदाजाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि या ठिकाणी आलाय षटकार. काय जबरदस्त फटका होता आणि तेवढाच चांगला झेल सुद्धा. मात्र झेल पाहताना लगाम पिक्चरची आठवण आली. दरम्यान हा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळला जातोय मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क या ठिकाणी झालेला नाही. चांगला चेंडू होता, तेवढा चांगल्या पद्धतीने फटका खेळण्याचा प्रयत्न झाला होता मात्र निर्धाव चेंडू. धावफलक 10 धावा. अगोदरची कॅच जर आपण पाहिले तर ज्या पद्धतीने क्षेत्ररक्षकाने झेल टिपला होता एक प्रेक्षणीय झेल होता. दरम्यान फाईन खेळला जातो चेंडूला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत 2 धावांचा अवधी. 2 धावा नक्कीच पूर्ण होतात. तिसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का पाहणं गरजेचं आहे. 2 खेळाडू 3 धावा काढण्यामध्ये माहीर आहेत. मागच्या मॅचमध्ये 2 वेळा या 3 धावा धावून काढल्या होत्या. संदीप 07 व्लॉग यांच्या माध्यमातून हाय केलाय. टाळ्या नक्कीच वाजवल्यात. देवेश ढोले 93 ऑल द बेस्ट नाईकपाडा या संघाला ऑल द बेस्ट दिलेली आहे. ऑन साइडला अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र संधी आहे का पाहणं गरजेचं आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर हा कॅच असू शकला असता. किती धावा मिळतील? दोन्ही गाड्या एकाच रुळावरती आणि शेवटी हा जो खेळाडू आहे तो आपण पाहतोय की नक्कीच सुरक्षित पोहोचला आपल्या क्रीजमध्ये. किती धावा आल्या तर 3 धावेने धावफलक पुढे सरकते जाऊन पोहोचते 15 या धावसंख्येवरती. एक षटक समाप्त झालंय. पाणी पाठवा मैदानामध्ये, पाणी पाठवा.
विशाल बॉलिंग मार्कवरती धावसंख्या पुढे सरकली जाते ती म्हणजे 19 या धावसंख्या. आ हा हा हा, क्या बात आहे, क्या बात आहे, सुंदर असा फटका आणि हा षटकार. धाव फलक 25. शेवटचा चेंडू. ओहो, अजून एक. धावसंख्येमध्ये भर. धावसंख्या होते ती 31 धावा, 32 धावांचं लक्ष. नक्कीच वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत ही आपण कमिटी पाहतोय. पदाधिकारी कमिटी यांना आपण पाहतायत. त्यानंतर या स्पर्धेचे स्पॉन्सर्स आपल्याला बघायला मिळतील. आदरणीय सन्मान्य शरदजी बगले आणि भरतजी बगले यांच्या माध्यमातून सेकंड कॅश प्राइज आपल्याला लाभलेला आहे. SH एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून संजयभाई म्हात्रे आणि हजरतजी शेख यांच्या माध्यमातून ग्राउंडची व्यवस्था आपल्याला झालेली आहे. म्हात्रे क्रेन सर्व्हिस यांच्या माध्यमातून मोलाचं सहकार्य आपल्याला लाभलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतोय की विनोदजी गवळी आणि लक्ष्मणजी गवळी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य हे आपल्याला लाभलेलं आहे. आदरणीय सन्मान्य ॲडव्होकेट दिनेश हरीश्वर म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रीती दिनेश म्हात्रे यांच्या माध्यमातून पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाच्या ट्रॉफीज आपल्याला आल्यात. नोराबाई शेख यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला सहकार्य लाभलं आहे आणि त्यांचं खास करून आपण सांगायचं झालं तर या मैदान बनवण्यासाठी नोराबाई शेख यांचं या ठिकाणी नक्कीच मोलाचा वाटा आहे. आलेल्या सर्व खेळाडूंचे स्वागत नक्कीच केलं जाते. ते म्हणजेच गणपतजी वाघ आणि नवशी वाघ, तसेच दिनेश जाबर आणि दीप्ती दिनेश जाबर. दिनेश जाबर म्हटलं तर शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत मानपाडा ठाणे परिसरातील. त्यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे. त्यानंतर शाहिदभाई अन्सारी यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे आणि त्यांनी सुद्धा ग्राउंडसाठी आम्हाला सहकार्य दिलं आहे. जयंतजी म्हात्रे उद्योजक आहेत, त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक कॅश प्राइज आम्हाला लाभलेला आहे, रोख रक्कम. इब्बूभाई शेख, मान्यश्री इब्बूभाई शेख इब्बूभाई यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलं आहे. आदरणीय सन्मान्य मान्यश्री रत्नाकरजी सावंत यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर इंडेक्स सिस्टम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे नक्कीच सहकार्य. त्यानंतर भावेशजी बाबर यांच्या माध्यमातून सुद्धा मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर नक्कीच सगळ्यांचे खूप खूप आभार आम्ही व्यक्त करतोय. टार्गेट आहे ते एकूण 32चं आणि चेंडू शिल्लक आहे ते 12. आमचे बाउंड्री पंच जे आहेत प्रो स्पोर्ट्स लाईनपाडा संघाचे व्हॉलेंटियर्स, त्यांना विनंती आहे लाईनपाडा संघाचे जे ग्रामस्थ असतील किंवा मग त्यांच्या टीमची मुलं असतील, मला वाटतं तुमच्यासाठी जेवण आहे ते अजून जेवले की नाही हे कन्फर्म करून घ्यायचं आहे. आणि विनंती करतोय जर जेवले नसतील तर या ठिकाणी या आणि जेवून घ्या. सामन्याला सुरुवात होते. केशव हिलेम याच्या माध्यमातून गोलंदाजीला सुरुवात झाली. तर लेफ्ट आर्मचा मारा करण्यासाठी तो सज्ज झाला आहे. टार्गेट आहे ते म्हणजेच 32चं. पहिला चेंडू अतिशय योग्यरित्या टाकलाय असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. धावफलक आपण पाहू शकता 31 धावा झाल्यात. 32चं लक्ष आहे आणि त्या 32चं लक्ष
नक्कीच पार करायचं असेल तर एक चांगली फलंदाजी या ठिकाणी करावी लागेल. थोडा अगोदर जर आपण पाहिलं थोडासा आवाज बंद झाला होता कारण की लाईट गेली होती. दरम्यान अजून एक चांगला चेंडू. केशव हिलिम हा गोलंदाजीमध्ये एक चांगला पर्याय आहे. कानाई स्पोर्ट्स बी संघाच्या बाजूनं आपण पाहाल तर नक्कीच चांगलं गोलंदाजीचं पृथक्करण त्याच्या मार्फत बघायला मिळत असतं. दरम्यान केशव त्यांचा पुढचा चेंडू एकही धाव अजूनपर्यंत त्याने दिलेला नाही आहे. एज लागला होता. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव. एका धावेनं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोचतोय 0 1 वरती. धावसंख्येचं अकाउंट उघडलं असं सांगायला काहीच हरकत नाही. जे लक्ष असायला हवं ते 32चं ते पार करण्याच्या उद्देशानं या ठिकाणी फलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि जर तशी फलंदाजी झाली तर फलंदाजी करणारा जो साकपाडा संघ आहे सम्राट स्पोर्ट्स साकपाडा त्याला नक्कीच इथे आपण पाहू शकतो चांगली गोष्ट होऊ शकते. दरम्यान हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी झेल सुटलाय. नागेश होता. खराब शतरक्षण मी म्हणेन नागेश याचं. कारण की ऐन वेळेवरती तुम्ही ज्या पद्धतीने हे कॅच सोडताना तर नक्कीच गोलंदाजाला त्याचा त्रास होतोय आणि तो फलंदाज नंतर मोठे फटके मारताना नक्कीच बिंदास खेळतोय. 3 धावा धावफलकावरती लागल्यात. चेंडू टाकून दिले आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झाला. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट होते. केशव याचा चेंडू लोअर फुलटॉसचा चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये डीप क्षेत्रामध्ये गेलाय. तोपर्यंत चेंडूला उचलला जाईल फेकला जाईल तोपर्यंत किती धावा मिळाल्या तर 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय 5 या धावसंख्येवरती. आपण पाहतायत प्रो स्पोर्ट्स चिंचोटी लाईनपाडा आयोजित आई दुधाई माता चषक 2025 या ऐतिहासिक केपीएलच्या मैदानावरती जे स्पॉन्सर झाले आपल्याला SH एंटरप्राइजेस यांच्या माध्यमातून 7 चेंडू 27 धावांची गरज अजून सुद्धा आहे. ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शतरक्षक आहे मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता काय घडतंय तर तहा नक्कीच या ठिकाणी जोडले गेलेत. पुन्हा एकदा इंस्टाग्राम रील्स व्हिडिओ पेलार साकपाड्याच्या माध्यमातून पेलार साकपाडने जॉईन झालेले आहेत. त्यानंतर इंस्टाग्राम लाईव्ह व्हिडिओने बेस्ट ऑफ लक सांगितलं आहे. देवेश डोले 93 यांच्यामधून विचारलं होतं की लाईट का लाईव्ह बंद झालं तर मित्रा लाईट गेली होती. किरण धूम ऑल द बेस्ट दिलाय दोन्ही संघांसाठी. नाईकपाडा संघाला सुद्धा ऑल द बेस्ट दिलाय ते म्हणजेच देवेश डोले यांच्या माध्यमातून. विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये आहेत कोणाकडनं चंदन तांगडे यांच्या माध्यमातून नाईकपाडा या संघासाठी. आदरणीय सन्माननीय चंदन तांगडे या ठिकाणी उपस्थित झालेत. प्रदीप यांच्या माध्यमातून माहिती मिळते की जे पारितोषिक देण्यासाठी आले होते तेच चंदन तांगडे होते. तर त्यांना विनंती करतोय की प्रदीप लोखंडे यांच्या माध्यमातून तुम्हाला आमंत्रण दिलं जातं मैदानामधनं स्टेजवरती येण्यासाठी. 5 चेंडू 21 धावा. हो 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 चांगला चेंडू तेवढ्याच चांगल्या पद्धतीने खेळलाय. शतरक्षण मात्र खराब झालाय. कोण आहे त्या ठिकाणी शतरक्षण करण्यासाठी शतरक्षण करताना कोसळलेला हा खेळाडू पाहिला मात्र किती धावा काढल्या तोपर्यंत पाहणं गरजेचं आहे. 3 धावा या ठिकाणी पूर्ण झाल्यात आणि 3 धावेनं धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 14 या धावसंख्येवरती. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज आहे. सामना आपण जर पाहिला तर नक्कीच एका बाजूने थोडासा झुकत चाललाय मात्र 4 चेंडू 18 धावा आजच्या काळामध्ये मी म्हणेन बिंदास खेळायला हवं आणि या लक्ष्याचा पाठलाग करायला हवा. गोलंदाज ओमकार हिलेम आताच माहिती मिळाली की हा केशव हिलेम यांचा सुपुत्र आहे. जैसा बाप वैसा बेटा असं म्हणावं लागेल.
जबरदस्त कामगिरी केली जाते दोघांच्या माध्यमातून. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. हवेमध्ये खेळलाय चेंडू, चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 3 षटकार हवे होते त्याच्यातला एक आलाय. 3 चेंडू आणि आता 12 धावांची गरज. नक्कीच सुंदर असा तारपा नृत्य या ठिकाणी ती धून वाजवली गेली आणि ही धून मनामनामध्ये आहे. तर चंदन तांगडे यांच्या माध्यमातून पारितोषिक लागलं होतं विकेटच्या हॅट्रिकसाठी, ते म्हणजेच 500 रुपये ओमकारसाठी. 3 चेंडू आणि 12 धावांची गरज आहे. ओहो, आता पाहूया काय घडतंय. तर हा चेंडू वाईट बॉल, वाईट ना धाव फलक थोडासा पुढे सरकेल. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. क्षितिज घरत दादांच्या माध्यमातून ऑल द बेस्ट. गावदेवी पाटील पाडा संघाला, चिंचोटी संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला नाश्ता आला होता. दरम्यान हा चेंडू, इथे किती धावा मिळतील पाहणं गरजेचं आहे. 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावेनं धाव फलक मात्र थोडासा पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय. तो म्हणजेच 23 या धावसंख्येवरती. 2 चेंडू 9 धावांची गरज. क्षितिज गरज दादांचं लक्ष या स्पर्धेवरती, जसं कुमार यांनी म्हटलं तसं नेहमी असतं आणि पडद्यामागचे ते कलाकार आहेत. त्यांनी 3 दिवस आम्हाला सतत नाश्ता या ठिकाणी आयोजनासाठी उपलब्ध करून दिला होता. दरम्यान या मैदानाकडे जाऊया. 2 चेंडू 9 धावांची गरज असेल. एक मोठा फटका आला तर सामन्यामध्ये रंगत वाढेल आणि इथे मात्र एक डॉट डिलिव्हरी आली तर कान्हाई स्पोर्ट्स नाईक पाडा संघ थोडासा पुढे असलेला बघायला मिळेल. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला, शतरक्षक आहे, मिस फील्ड झालंय. मात्र 2 धावा या ठिकाणी मिळताना दिसतील. 1 चेंडू आणि 1 चेंडूमध्ये 7 धावांची गरज. हा पराक्रम घडलाय खोलांड्याच्या मैदानावरती, हा पराक्रम घडलाय कामनटेशनच्या मैदानावरती आणि हा पराक्रम घडलेला आहे चिंचोटीच्या मैदानावरती. 1 चेंडू 9 धावा सुद्धा झालेल्या आहेत. 1 चेंडू 7 धावांची गरज. हवेमध्ये खेळला चेंडूला, चेंडू चालला सीमारेषेच्या बाहेर. फक्त 1 मात्र धावेच्या फरकानं निसटता विजय मिळवलाय, तो म्हणजेच कान्हाई स्पोर्ट्स बी नाईकपाडा संघाने. खूप खूप अभिनंदन. मात्र त्यांना त्यानंतरच्या मॅचमध्ये खेळावं लागणार आहे ते त्यांच्याच बाजूच्या संघांच्या जोडीला, ते म्हणजे संदीप स्मृती या संघाच्या समोर 2 हात करावे लागतील. चंदनजी, या तुमचे जे 500 रुपये ते या ठिकाणी इकडनं कलेक्ट करावे अशी मी विनंती करेन.